सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमस्कार मंडळी. तर आज आहे मकर संक्रांतीचा दुसरा दिवस, ज्याला आपण किंक्रांत किंवा करीदिन या नावाने ओळखतो. तर मी तुम्हाला किंक्रांतीची करीदिनाची कथा सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः किंवा ओम सूर्याय नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा सूर्यनारायणाचा आशीर्वाद प्राप्त होईल. फार पूर्वीचा काळ होता. पृथ्वीवर मानव, पशु, वनस्पती, देव आणि दानव हे सर्व एकत्र नांदत होते. त्या काळात धर्म आणि अधर्म यांच्यात सतत संघर्ष चालू होता. जिथे धर्म कमजोर पडतो तिथे अधर्म आपले साम्राज्य उभे करतो. हेच त्या काळात घडत असे. दक्षिण दिशेला असलेल्या गंधाट अरण्यात संग्रासूर नावाचा राक्षस जन्माला आला. जन्मताच त्याने आकाश हादरवले, पृथ्वी थरथरली आणि ऋषींना जाणवले, हा बालक पुढे प्रजेसाठी मोठा संकट काळ घेऊन येणार आहे. शंकरासूर बालपणापासूनच क्रूर होता. करुणा, दया, प्रेम या भावना त्याला माहीतच नव्हत्या. त्याने घोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून वर मागितला, मला देव, दानव, मानव यांच्याकडून मृत्यू येऊ नये. वर मिळताच त्याचा अहंकार शिगेला पोहोचला. पृथ्वीवर अत्याचार. शंकरासुराने पृथ्वीवर राज्य स्थापन केले. त्याच्या राज्यात शेती उद्ध्वस्त केली जात असे, गायी बैल मारले जात असे, देवपूजा बंद करण्यात आली, साधू संतांचा छळ केला जाई. लोकांच्या आयुष्यातून आनंद नाहीसा झाला. माता आपल्या लेकरासाठी रडत होत्या. शेतकरी पिकांकडे पाहून हताश होत होते. सूर्य उगवायचा पण लोकांच्या जीवनात उजेड नव्हता. ऋषींची आर्त प्रार्थना. या अन्यायाला कंटाळून ऋषीमुनी, तपस्वी आणि सज्जन लोक एकत्र आले. हिमालयात जाऊन त्यांनी आदिशक्ती देवीची कठोर तपश्चर्या सुरू केली. हवनाचे धूर आकाशात जाऊ लागले. मंत्र उच्चाराने दिशा भारावून गेल्या. हे जगदंबे, हे जगदंबे, अधर्माचा नाश कर, अधर्माचा नाश कर, पृथ्वीला वाचव. ज्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करत होता, त्या दिवशी आकाशात अलौकिक तेज पसरले. नद्या भरून वाहू लागल्या. देवांना कळले, देवी अवतरणार आहे. त्या दिवशी देवीने संक्रांती देवीचे रूप धारण केले होते. तिच्या पावलांनी पृथ्वी पवित्र झाली. तिच्या डोळ्यात करुणा होती, पण अधर्मासाठी तीच करुणा संहार बनत होती. शंकरासूर देवीसमोर उभा राहिला. तू कोण आहेस अशी गर्जना त्याने केली. देवी शांतपणे म्हणाली, मी काळही आहे आणि करुणाही. आज तुझा अंत निश्चित आहे. भयंकर युद्ध सुरू झाले. अनेक दिवस युद्ध चाले. आकाश काळवंडले, वारे वेगाने वाहू लागले. अखेर संक्रांती देवीने शंकरासुराचा वध केला. त्या दिवशी पृथ्वीवर आनंद उत्सव झाला. लोकांनी तिळगुळ वाटले, गोड बोलण्याची शपथ घेतली. हा दिवस पुढे मकर संक्रांती म्हणून ओळखला जाऊ लागला. पण अधर्माचा शेवट अजून बाकी होता. शंकरासुराचा भाऊ किंकरासूर अंधारात लपून बसला होता. त्याच्या मनात सुडाची आग पेटली होती. माझ्या भावाचा बदला मी घेईन. मानव जातीला नष्ट केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. इथून सुरू होते किंक्रांतीचे खरे रहस्य. किंक्रांती, जिला आपण करीदिन देखील म्हणतो. सलग पुढे शंकरासुराचा वध झाला. पृथ्वीवर आनंद उत्सव झाला. परंतु अधर्माचा बीज अजून नष्ट झाले नव्हते. अंधारात, पर्वतांच्या गुहांमध्ये, समुद्र किनाऱ्याच्या काळ्या कड्यांत किंकरासूर लपून बसला होता. त्याच्या डोळ्यात सुडाची ज्वाला पेटली होती. देवीने माझ्या भावाला मारले, आता मी तिच्या भक्तांना संपवीन. किंकरासुराचा जन्म आणि स्वभाव. किंकरासूर हा शंकरासुरापेक्षा वेगळा होता. शंकरासूर उघडपणे युद्ध करत असे, पण किंकरासूर कपट, फसवणूक आणि भय यांचा वापर करत असे. तो रात्री हल्ले करत असे. गावे जाळली जात, शेतांमध्ये आग लावली जात, जनावरे पळवली जात. लोक सकाळी उठल्यावर फक्त राग पाहत. हळूहळू पृथ्वीवर पुन्हा भीतीचे सावट पसरू लागले. लोक म्हणू लागले, शंकरासूर गेला, पण दुःख गेलं नाही. माता आपल्या लेकरांना मिठीत घेऊन झोपू लागल्या. शेतकरी शेती करायला घाबरू लागले. देवाचे नाव घ्यायलाही लोक भीत होते. संक्रांती देवी अजून पृथ्वीवरच होती. तिला प्रजेचा आक्रोश ऐकू येत होता. देवीने डोळे मिटले. तिच्या नेत्रातून अश्रू ओघळले. अधर्माचा एक अंशही उरू देणे म्हणजे पुन्हा पुन्हा प्रजेला दुःख देणे. त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा काळ. मकर संक्रांतीनंतरचा दिवस उजडला. सूर्य उगवला खरा, पण वातावरणात एक विचित्र गंभीरता होती.
हा दिवस साधा नव्हता. हा दिवस अंतिम संहाराचा होता. किंकरासूर आणि देवीचे महायुद्ध. किंकरासुराने देवीला थेट आव्हान दिले, तू माझ्या भावाला मारलेस, पण मी तुला नमवेन. भयंकर युद्ध सुरू झाले. आकाश काळवंडले, वारे वेडावाकडे वाहू लागले, पृथ्वी थरथर कापू लागली. किंकरासुराने माया वापरली. कधी तो 1000 रूपांत दिसे, कधी तो अदृश्य होई, पण देवी अढळ होती. देवीने गर्जना केली, अधर्माला आज इथेच समाप्ती आहे. एका प्रचंड प्रहारात संक्रांती देवीने किंकरासुराचा वध केला. त्या क्षणी अंधार नष्ट झाला, पृथ्वी शांत झाली. देवांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली. लोक म्हणू लागले, आज किंकरासुराचा अंत झाला. म्हणून मकर संक्रांतीनंतरचा हा दिवस किंक्रांती म्हणून ओळखला जाऊ लागला. पंचांगात या दिवसाला करीदिन असे नाव मिळाले. जरी देवीने राक्षसाचा वध केला असला तरी हा दिवस युद्ध, संहार आणि रक्तपाताशी जोडलेला आहे. म्हणून या दिवशी लग्न, गृहप्रवेश, शुभारंभ टाळले जातात. आत्मचिंतन केले जाते, देवीचे स्मरण केले जाते. हा दिवस सांगतो, शक्तीचा वापर नेहमी धर्मासाठीच करा. ही कथा आपल्याला शिकवते, अधर्म कितीही वेळा उभा राहिला तरी नष्ट होतो. देवी भक्तांना कधीही सोडत नाही. संयम, श्रद्धा आणि धर्म यांचा विजय अटळ आहे. म्हणून आजही मकर संक्रांतीला आनंद, गोडवा, तिळगुळ, किंक्रांतीला संयम, स्मरण, शांतता अशी परंपरा पाळली जाते. ही कथा केवळ राक्षसवधाची तर मानवाच्या आतल्या अधर्माच्या नाशाची कथा आहे. जोपर्यंत मनात अहंकार, क्रोध, लोभ आहे तोपर्यंत किंकरासूर जिवंत आहे. आणि जिथे श्रद्धा, संयम आणि सत्य आहे तिथे संक्रांती देवी सदैव जागृत आहे. किंक्रांतीला बोरनान केले जाते याबद्दल देखील एक कथा पुराणामध्ये आहे. फार फार वर्षांपूर्वीचा काळ होता. त्या काळी माणसा इतकीच अदृश्य शक्ती, राक्षस आणि दृष्ट छाया पृथ्वीवर वावरत असत, अशी लोकांची ठाम श्रद्धा होती. त्याच काळात किंकर किंवा करी नावाचा एक राक्षस होता. हा राक्षस युद्धात पराक्रमी नव्हता, पण तो वाईट नजरेचा आणि ईर्षेने पेटलेला होता. विशेषतः त्याची दृष्टी लहान, कोवळ्या आणि निष्पाप मुलांवर पडत असे. किंकर राक्षसाची वाईट दृष्टी असे मानले जायचे की किंकर राक्षस लहान मुलांच्या हसण्यावर जळत असे. बाळाच्या निरागसतेकडे पाहून त्याच्या मनात द्वेष निर्माण होत असे. संक्रांतीनंतरच्या काळात तो गावाभोवती फिरत असे. तो मुलांना स्पर्श करत नसे, पण त्याची सावली किंवा दृष्टी पडली की मुलं सतत रडू लागे, आजारी पडत असे, झोपेत डचकत असे. माता पित्यांना कळायचे की हे साधे कारण नाही, तर किंकर राक्षसाची बाधा आहे. अनेक माता आपल्या बाळांना घेऊन रडत बसत. त्या म्हणत, देवी आमच्या लेकरांचे रक्षण कर, या अदृश्य संकटातून आम्हाला वाचव. गावातील ज्येष्ठ जाणकार बायका म्हणत, करीदिन जवळ आला आहे, त्या दिवशी योग्य उपाय केला तर किंकर दूर पळतो. मकर संक्रांतीनंतरचा दिवस म्हणजे करीदिन. लोकमान्यतेनुसार याच दिवशी संक्रांती देवीने किंकर राक्षसाचा नाश केला, पण त्याची वाईट दृष्टी आणि छाया काही काळ पृथ्वीवर भटकत राहिली. म्हणून देवीने लोकांना एक उपाय सांगितला. मुलांचे रक्षण करायचे असेल तर गोड, उष्ण आणि शक्तिदायक अन्नाने त्यांच्यावरून बोरनान करा. त्यानंतर बोरनान विधी सुरू झाला. त्या काळी लोकांकडे जे सहज मिळत होते तेच वापरले गेले. बोर म्हणजे वाईट शक्ती शोषून घेणारे, ऊस गोडवा आणि जीवनशक्ती, हरभरे बळ आणि पोषण. गोड पदार्थ आजच्या काळात तर आपण चॉकलेट्स वापरतो, पण त्या काळामध्ये या सर्व गोष्टी नव्हत्या. तर शेतामध्ये जे काही उपलब्ध होते तर त्या सर्व गोष्टी वापरल्या जात असे. हे सर्व पदार्थ मुलांच्या डोक्यावरून ओतले जात असे. असे मानले जाई की किंकर राक्षस गोडवा आणि सात्विक शक्ती सहन करू शकत नाही, तो तिथून पळून जातो. बोरनान म्हणजे फक्त अन्न ओतणे नाही, तर मुलांवरील वाईट दृष्टी काढणे, संकट दुसरीकडे वळवणे, देवीच्या संरक्षणात मुलाला देणे अशी श्रद्धा आहे. बोरनान झाल्यावर आई आपल्या बाळाला उचलून म्हणते, आता तू देवीच्या छायेत आहेस. त्या क्षणी किंकर राक्षसाची छाया नष्ट होते आणि मूल सुरक्षित होते असे मानले जाते. आजही ग्रामीण महाराष्ट्रात करीदिन लहान मुलांना विशेषतः पहिल्या संक्रांतीचे बोरनान घातले जाते. जरी आज आपण त्याकडे परंपरा किंवा श्रद्धा म्हणून पाहत असलो तरी त्यामागची भावना आजही तितकीच खोल आहे. मुलांचे रक्षण, प्रेम आणि काळजी. ही कथा सांगते की किंकर राक्षस म्हणजे कदाचित आजार, वाईट नजर, नकारात्मक ऊर्जा आणि बोरनान म्हणजे प्रेम, गोडवा, सकारात्मक शक्ती. म्हणूनच करीदिनी बोरनान घालून मुलांना सुरक्षित ठेवण्याची परंपरा आजही जपली जाते. मकर संक्रांतीनंतर हवामानात हळूहळू बदल होऊ लागतो.
थंडी कमी होऊन ऊन वाढू लागते. लहान मुलांच्या शरीराला या बदलाची सवय नसते, ज्यामुळे त्यांची प्रतिकार शक्ती कमी होऊ शकते. बोरनानात वापरले जाणारे घटक बोर, ऊस, आवळा, हरभरे हे सर्व सी विटॅमिन आणि उष्णता देणारे असतात. हे पदार्थ मुलांच्या अंगावरून ओतताना मुले ते आनंदाने वेचतात आणि खातात, ज्यामुळे त्यांचे आरोग्य सुधारते असं देखील म्हटलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार किंक्रांत हा दिवस अशुभ मानण्यात आला आहे. त्यामुळे या दिवशी कोणतेही शुभ कार्य केलं जात नाही. महाराष्ट्रासारख्या अनेक भागात या दिवशी महिला शेण सारवत नाही. या दिवशी शिळी भाकरी खाल्ली जात नाही. बेसनाचे धिरडे बनवण्याची परंपरा किंक्रांत या सणाच्या दिवशी आहे. किंक्रांतीला मोकळे केस सोडून काम करणे वर्ज्य मानले जाते. घरात भांडणं होत असतील तर या दिवशी शांत राहायला हवे. लांबचा प्रवास टाळायला हवा. आजच्या दिवशी कुलदैवतांचे स्मरण करून देवाची पूजा करायला हवी. तसेच अनेक ठिकाणी आजच्या दिवशी घरासमोर शेणाचे गोळे करून पूजा देखील केली जाते. दक्षिण भारतात किंक्रांतीचा दिवस मट्टू पोंगल म्हणून साजरा करतात. या दिवशी गाई बैलांना स्नान घालून त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालतात. त्यांच्या शिंगांना बेगड लावून त्यांना सजवतात. गुरांना दुपारी गोडधोड जेवण घालून दिवसभर त्यांना मोकळे सोडतात. संध्याकाळी त्यांची गावातून मिरवणूक काढतात. त्यानंतर नृत्य गायनाचा कार्यक्रमही केला जातो. या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात करू नये. लांबचा प्रवास टाळावा. घरात वादविवाद टाळा. मन शांत ठेवा. सर्वांशी आदराने वागा. केर काढण्यापूर्वीच केस विंचरावे. कुलदैवताची आणि देवाची पूजा तसेच नामस्मरण या दिवशी आवर्जून करावे. तसेच या दिवशी विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे, ज्यामध्ये भगवान विष्णूंच्या 1000 नामांचा उल्लेख केला गेला आहे. आणि किंक्रांतीला सर्वात महत्त्वाचं म्हणजे तर कर ही उलटवली जाते. त्यासाठी आपल्या घरामध्ये कोणता तरी पदार्थ, बेसनाचे धिरडे असेल किंवा भजी असेल तर ती तळली जाते आणि तो नैवेद्य हा माता लक्ष्मीला, भगवान विष्णूंना अर्पण केला जातो. तर आपण देखील या दिवशी कर ही आवर्जून तळायचीच आहे. तर या दिवशी कर तळल्यामुळे आपल्या घरातील कटकटी या नाहीशा होतात. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.